ओ ग घराणी, काय झालं माझ्या बाळाला? काय झालं, कशाला ललते? मावशीची आठवण आली का बाळाला? हो, मावशीला फोन करूया आपण. मावशीला फोन करू. अरे चा, आली मावशी आली. काय झालं ग? अगं सारखी रडतच होती, थांबेच ना काही केल्या. आणि मला काही सुचे ना ग, म्हणून जरा बाहेर वाऱ्यावर घेऊन आले. आजी मी बघू का? हो घ्या घ्या ना. अरे बापरे, आज पहिल्यांदा आलंय बाळ माझ्याकडे. काय झालं तुला? किती गोड आहे ग बाळा तू. थांबा, आपण तुझ्यासाठी ना शिट्टी वाजवूया. हा, हे बघा, ही साधी शिट्टी. आता ना आपण पोपट शिट्टी वाजवूया. हा, पोपट शिट्टी आहे बघी कशी. कोण शिट्टी वाजवतंय? कोण वाजवतंय? अगं बाई, खरंच शांत झाली की ही. मावशीकडे जायचं. ये 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 ये. काय झालं? काय हाल. आता हे मी कसं शिकायचं? आता मावशी म्हटल्यानंतर शिकायला तर लागेल. बघ मी शिकवतो तुला. आणि एक काम कर, असं कर. किंवा असं करे बघ. हा, येते हळू हळू. मी ना आज जाऊन प्रॅक्टिस करते, नाहीतर शेजारचे काय म्हणतील. आजी पर्स घे ना. आमची गुडिया राणी. तुम्हाला बाहेरच उभं करून ठेवलंय. नाही आजी, असू द्या, मी निघतोच आता. मलाही काही काम आहेत. पण बरं झालं हो तुम्ही आलात ते. मला ना सुचतच नव्हतं काय करायचं ते. फार समजूतदार आहात हा तुम्ही. मनूला खूप वेळ दिलात. आजी खरं सांगू, मी हे मुद्दाम नाही केलं. म्हणजे हे सगळं क्रेडिट तुमच्या नातीचं आहे. हो, मी निघू. बरं, येईन परत. आता आपण झोपी झोपी करूया. हे काय? बाळाला शांत करण्याची नवी ट्रिक. ही कोणी शिकवली? अगं आता सलील येऊन गेला ना, त्याने सांगितलं. त्याला कुठून सुचलं माहित नाही, पण शिट्टी वाजवली की मॅडम रडायच्या थांबतात. हो ना? इतकी हसत होती राही. खूप आवडली त्याला. चांगलंय. आधी तू आवडलीस, मग ही आवडली. इतके छान खेळत होते दोघ जण, सोडायलाच तयार नव्हती त्याला. ऍक्च्युली हे खूप चांगलं आहे ग. हे म्हणजे तुझं हिच्याशी पटतंय, त्याचं सुद्धा हिच्याशी पटतंय. म्हणजे तुमच्या दोघांचे एकमेकांची पटायला काहीच हरकत नाहीये. आणि इनफॅक्ट तुम्हा तिघांचंही इतकं चांगलं पटत असेल तर तुम्हीच सांभाळा ना तिला. काय? हो, म्हणजे ऍक्च्युली तुम्ही तिला सांभाळलं तर मला खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. ताई तू काय म्हणतीयस? अगं तुझी मुलगी आहे ही. मनू, मला मान्य आहे की ही माझी मुलगी आहे, पण आता बघ ना, ही माझ्याजवळ येऊनही शांत होत नाही. मग जर ती तुमची मुलगी नसताना तुमच्याजवळ येऊन शांत होत असेल तर तुम्हीच सांभाळ ना तिला. ऍक्च्युली मला खरंच काही प्रॉब्लेम नाही. पण आणि मनू, तिला सुद्धा कळतं ना की कोणी उचलल्यावर आपण हसायचं, आपण कोणाबरोबर खेळायचं. आणि हे सगळं बघून हिला काय पाहिजे हे मला सुद्धा कळलंय. सो तुम्हीच सांभाळा ना तिला. अगं पण
बघितलंस, मला हेही नीट जमत नाही. तुला मस्त जमतं ना. शांत कर ना तिला. यू विल कॅरी ऑन. ओके. दलायचं नाही, दलायचं. मी झोपते. गुड नाईट. दलायचं नाही. काय झालं, काय झालं? ओ नाही, मानसीला फोन लावायला नको लगेच. आता ती बिझी असेल आणि उगीच डिस्टर्बन्स होईल आणि दोघांनाही ऑड वाटू शकतं. नको, मेसेज सुद्धा नको. बोल मानसी. अचानक आला ना सलील आज? हा, हो ना, अचानक आला. असो, मला सांग, तुला कुठलं काम होतं आज म्हणून इतका बिझी झालास? हा, ते आठवत नाहीये मला, विसरलोच ते. विसरला नाहीस? तुला कुठलंच काम नव्हतं. नाही मानसी. क्रांत, ज्यांना खोटं बोलता येत नाही ना, त्यांनी कधीच खोटं बोलू नये. अगं मी, तुला माहिती होतं ना सलील येणार आहे ते, आणि म्हणून तो आल्यानंतर तू अचानक बिझी झालास. सोड ना. तुमची भेट कशी झाली? खूप छान. तो आज घरीही आला होता आणि छोट्या बाईसाहेबांनी रडून रडून नुसता गोंधळ घातला होता. सलीलने तिला हातात घेतलं आणि शिट्टी वाजवून शांत केलं. इतकी छान हसत होती ना ती. अरे वा. नाही म्हणजे ही चांगली कला आहे, रडणाऱ्या बाळाला शांत करणं, आणि ती सगळ्यांना जमत नाही. हो, पण सलीलला खरंच छान जमलं. बरं, ते सगळं जाऊ दे. मला सांग, का भेटायचं होतं? विक्रांत. नाही, काही नाही, आपण उद्या बोलू. ओके. मला एक केस स्टडी करायची, आत्ता आठवलं, आणि उद्या त्या केस बद्दल आत्याशी डिस्कस करायचंय. अरे पण बाय. सावकाश. मनू, हळू ने तिला. हो हो. बाळा, रात्री झोप लागली ना व्यवस्थित? हो आजोबा, मला चांगली झोप लागली. पण मनूला मध्ये मध्ये जाग येत होती. बहुतेक. थँक्यू. हॉस्पिटलला जाणार आहेस का घरीच थांबणार आहेस? का ग? नाही, कारण आजीला बाळाला दिवसभर सांभाळता येणार नाही ना, म्हणून विचारलं. आणि तसंही आजीला शिटी सुद्धा वाजवता येत नाही. नाही ग, मला जावं लागेल. आणि आजीला येत नसलं तरी तुला येते की शिट्टी वाजवता? सलील येणार आहे पिकअप करायला? नाही. ओके. आम्ही रोज नाही भेटत. मग विक्रांत येणार असेल तुला पिकअप करायला? तो कशाला येईल मला न्यायला? तू उगाच का मागे लागतेस? मी तुझ्या मागे लागत नाहीये. मी सहज विचारते तुला, आणि तू असं बोलतेस जसं तुम्ही दोघंही कधी एकत्र बाहेर पडतच नाही. हॉस्पिटलमधून निघताना एकत्र निघणं आणि त्याने मला मुद्दाम घ्यायला येणं यात फरक येत आहे. तू उगाच वेगळा अर्थ काढू नकोस. अगं, काय झालंय काय तुम्हाला दोघींना? भांडताय काय तुम्ही? बाळासमोर असं भांडणं बरं दिसतं का?
अगं बाळ काय म्हणेल? सारख्या आपल्या दोघी भांडतायत. बनू, तू लाग तुझ्या तयारीला. मोनिका, अगं बाई, जावई बापू आणि अलकाताई या या. बसा बसा, तुम्ही कशाला उभे राहिला? या, बसा. आई बस. काय नाश्ता चाललाय? तुम्ही अगदी योग्य वेळेला आलात. मनू, यांच्यासाठी पण घेऊन ये. हो नको नको, आम्ही नाश्ता करूनच आलोय. कशी आहे मोनिका? अहो बाळाला बघायचं होतं. मला तिची इतकी आठवण येत होती ना, म्हणून मी विक्रांतला म्हटलं मला घेऊन चल म्हणून. झोपली आहे ती. आमची नाईट शिफ्ट असते. आम्ही रात्रभर सगळ्यांना जागवून सकाळी छान झोपतो. मी आज जाऊन बघू? हो हो, म्हणजे काय. आलेच हा. तू कशी आहेस मोनिका? जशी दिसते तशीच आहे. एनिवेज, पार्सल कधी आहे? ते आजी ठरवेल. हं? मी निघतो. निघालास काय विक्रांत? मानसी नाही जाणार आहे तुझ्या बरोबर? मानसी सुद्धा हॉस्पिटललाच चालली आहे, बरोबर ना मनू? हो. हो, पण मला लगेच निघावं लागणार आहे. काउन्सिलिंग आहे. तिला उगीच आवरायची घाई कशाला? हं? आणि तसंही तू येशील नंतर, हो ना? हो. मी निघतो. नुसतं बघत राहावंसं वाटतंय हो. मग काय, अगदी नक्षत्र आहे, नक्षत्र. मी की नाही हिच्यासाठी थोडे कपडे आणलेत. बर. एकदा आमच्या घरी आली ना की दिवस रात्र मी हिचं कौतुक करणार आहे. मला खूप आवडतात लहान बाळ. थोडीशी झबली आणली आहे, दुपटी आणली आहेत आणि मुख्य म्हणजे लंगोट घेऊन आली आहे. सारखी ओली करत असेल ना? अगो बाई, हसली की. मनू, तयार तर दिसतेस तू. मग गेली का नाहीस विक्रांत बरोबर? ताई, प्लीज शांत बसशील? ओके, शांत बसते. पण आज विक्रांत विचित्र स्वागत होता ना? आश्चर्य आहे नाही? मला नाही माहित. तुमचं भांडण वगैरे झालंय का? नाही. मग थांबला का नाही तो तुझ्यासाठी? कुठल्या तरी गोष्टीने हर्ट झालाय का विक्रांत? आजोबा, ताईला प्लीज गप्प बसायला सांगा. मोना, तू शांत हो बघू. मी कुठे काही बोलते आजोबा? मोना, जाऊ दे ना. अगं ते घाईत होते म्हणून निघून गेले. मग मनू कशी थांबविल त्यांना, सांग बरं? मनूने थांबवलं नाही याचं आश्चर्य वाटत नाहीये मला, पण विक्रांत थांबला नाही ह्याचं जास्त आश्चर्य वाटतंय. आश्चर्य वगैरे काही नाही. विक्रांतचा स्वभाव आहे हा. अगो बाई, हो का? हो. अहो तो सुद्धा असाच रात्रभर आम्हाला जागवायचा आणि दिवसा मात्र शांत झोपायचा. आमच्या मोनिकाला मात्र काही सवय होत नाही हो अजून बाळाची. होईल हो, सगळी सवय होईल, हो की नाही?
आजीला म्हणावं काळजी नको करू. ती बघ कोण मावशी आली. आजी काकी येते मी. निघालीस? अगं आमच्याकडे पण तिकडे येत जा. सगळेजण आठवण काढत असतात तुझी. येईन नक्की ये. ही दिसत जरी मोनिका सारखी असली ना तरी गुण मात्र विक्रांतचेच घेणार. काय ग काय झालं? काही नाही बाय. टाटा करा मावशीला. झोप आलेली दिसते परत. अ ब्राईट गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सलीम. अरे बस 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 बस. हाय. हाय. मी मानसीला सोडायला आलो होतो, म्हणलं जाताना तुलाही भेटावं. आता आलाच तर कॉफी घेऊन जा. अरे नाही नाही, नको. आम्ही आत्ता येतानाच घेऊन आलोय कॉफी. बरं सर येऊ मी, परत भेटू. हो बाय. बाय. बाय मानसी. बाय. मानसी आई घरी गेली की तिथेच आहे अजून? मी निघत असतानाच बाळ उठलं होतं, मग त्या खेळत बसल्या. बाय द वे तुला काहीतरी सांगायचं होतं, आणि आपला कॉफी सेशन पण बाकी आहे राईट? मग आपण मानसी कालची कामं बाकी आहेत ती आधी संपवून घे. मी राऊंडला जाऊन येतो. ए वाव. हाय. अरे आपण इथे लवकर नाव ठेवायला पाहिजे. अरे यार आपण इथे काय नाव ठेवायचं? हे बघ आता काही दिवसात ना तिचं बारसं होईल, मग कळेल तुम्हाला तिचं नाव काय ठेवणार आहोत आपण. मोनिका वहिनी ही डोळे का नाही उघडत आहे? मी इथे एक फोटो काढू? नाही नाही फोटो नाही काढायचा नाही. आई तिला म्युझिक आवडतं. मी गाणं म्हणू? अरे देवा यांचे प्रश्न संपतच नाही आहेत ग. थांब जरा मी आले. वैदी हे उठते कधी? हिला दात कधी येणार? मोनिका वहिनी हिला चॉकलेट आवडतं? अरे आर्यन ही अजून छोटी आहे, हिचे दात किडतील. पण दात किडायला दातच नाहीयेत. मोनिका वहिनी हिला चॉकलेट आवडतं? काय चाललंय तुम्हा दोघांचं? किती प्रश्न विचारताय, बहिणीला त्रास होईल. चला निघा इथून. चला चला चला. ए अगं विक्रांत येणार आहे ना ग आज? माहिती नाही काकी. शकुली तुझ्यासाठी नाहीये, मम्मासाठी आहे. नाही मिळणार आहे, टुकटुक मिळणार आहे तुम्हाला फक्त. तुझं पण काम संपलंय का? हो ऑलमोस्ट. मग मला सोडशील का घरी? म्हणजे मी थांबू ना? सोडीन ना, एक 5 मिनिटात निघू. होप सो आज सलील येणार नाही. मी वाट बघते. आणि आजचं सगळं काम झालंय. मी बाहेर थांबलीये. कुणीतरी म्हटलं होतं की रात्र, मित्र आणि कॉफी असली की वेळ कसा जातो ते कळतच नाही. हे ज्याने म्हटलं होतं त्याचं आजही तेच मत आहे. मग प्रॉब्लेम काय आहे? रात्र आणि कॉफी तीच असणार आहे, पण मित्र आणि वेळ ह्यामध्ये बदल होतोय. आणि मी विचारू शकते हा बदल का होतोय? कारण त्या बदलाची तुला आवश्यकता आहे मानसी. मला नाही वाटत विक्रांत. मानसी, मला एक सांग, आत्ता जर मी तुला विचारलं नसतं तर तू घेऊन आला असता मला इथे? नाही. आपलं तर ठरलं होतं ना? हो, पण मला वाटलं की आज तुमचं भेटणं ठरलं असेल
सो सकाळी सुद्धा आपण एकत्र येऊ शकलो असतो हॉस्पिटलला, तेव्हाही तू थांबला नाही. तेव्हा तुझं आणि सलीलचं ठरलं होतं ना. नव्हतं ठरलं. तू गेल्यावर योगायोगाने त्याचा फोन आला आणि म्हणून आम्ही एकत्र निघालो. अगं मला वाटलं इथेच प्रॉब्लेम आहे. एक विचारू, तू सलीलचा इतका विचार का करतोस? मानसी, मी सलीलचं नाही, मी तुझाच विचार करतो.